आता सुरेश देशपांडे सरांना स्टेजवर आमंत्रित करतोय. कालपासून दोन गोष्टींचा गवगवा सारखा सुरू आहे. एक म्हणजे बँक ऑफ इंडिया मधले लोक आणि दुसरं म्हणजे डोंबिवलीमधले लोक. या दोन्ही गोष्टी ज्यांच्या ठाई आहेत ते हे सुरेश देशपांडे आता पुणे करतात. बरोबर. आणि ते नुसते डोंबिवलीत राहतात असं नव्हे तर त्यांना आदर्श डोंबिवलीकर म्हणून पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे. नंतर डोंबिवली साहित्य सभेचे ते उपाध्यक्ष होते. डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सहभाग होता आणि डोंबिवलीतल्या अनेक सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांची आरती प्रकाशन ही प्रकाशन संस्था डोंबिवलीतली पहिली त्यांनी सुरू केलेली संस्था आहे. म्हणजे केवळ डोंबिवलीकर आहेत असं नाही तर त्यांची बऱ्याच गोष्टी त्यांनी डोंबिवलीत केल्या. त्याच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता इतर गोष्टीमध्ये मी फार डिटेलमध्ये सांगत नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते गूढ कथा सांगणार आहेत पण मी त्यांना श्रेयाच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने एक विनंती करतो की ते गूढ 10 मिनिटाच्या आत उठलेल असं झालं तर जास्त नमस्कार. मला नेहमी एक आश्चर्य असं वाटतं की अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा असतो ना त्याला नेहमी सर्वात शेवटी बोलावं लागतं आणि ही सूचना अत्यंत म्हणजे दिलीच जाते की थोडक्यात आठवा. तर आजच्या कार्यक्रमाला बहुतेक शेवट माझ्या कथेने असू शकेल आणि मला आत्ताच्या सत्राचा ओके मग मला बॅटिंग करायला भरपूर वेळ. जोकापाठ इथे आता माझी ओळख करून देताना प्रकाशक म्हणून ओळख करून दिली. माझ्यासमोर अनिल भाई बसलेले आहेत. थोडे बुजुर्ग प्रकाशक असताना त्यांच्यासमोर मी प्रकाशक म्हणून मला म्हणून घेणं हे थोडंसं मला संकोच वाटतं. प्रकाशन क्षेत्र हे प्रतिभेचं क्षेत्र आहे आणि कल्पनेच्या पंथांवर बसून प्रतिभेच्या साहाय्याने त्रिखंडात आणि त्रिकालामध्ये संचार करणाऱ्या लेखकांचा अनेक लेखकांना मला सहवास लाभला आणि मला असं वाटतं की प्रज्ञा आणि प्रतिभेचा संगम झाला की मग त्यातून जे नवनीत पाझरतं त्यातून अक्षरांचे मोती होतात, शब्दांचे अलंकार होतात आणि वाक्यांची सुभाषितं होतात. तर अशा ह्या प्रतिभावान लोकांच्या सहवासात आल्यामुळे मी कधी लेखक झालो मला कळलं नाही. आणि प्रतिभेच्या क्षेत्रामध्ये मला एक माहिती आहे की लक्ष्मीच्या छंचरणापेक्षा सरस्वतीच्या हातातील विड्याचा झंकार हा जास्त किणकिणत असतो. तर अशा या प्रतिभावान लोकांच्या सहवासात आल्यानंतर मी लेखक झालो आणि माझी पहिली गूढकथा जी दिवाळीनंतर छापून आली ती मी तुमच्यापुढे सादर करतो. फक्त एक लक्षात घ्या की गूढकथेचा शेवट हा एक धक्कादायक असतो. तिकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर तेवढं तुम्ही लक्षात ठेवलं तर ती गूढकथा तुम्हाला 10 मिनिटात ते 2 मिनिटात ते गूढ उकलेल. तर माझ्या कथेचं नाव आहे सर्पराज. आणि मी काल पिटकरांना असं म्हटलं की माझ्या कथेमध्ये फोटोग्राफर आहे. तर पिटकरांनी ह्या गोष्टीने आवर्जून लक्ष द्यावं. मी कथेची सुरुवात करतो. भुवनला का कोणास ठाऊक पण लहानपणापासून फोटोग्राफीची विलक्षण आवड होती. खरं तर त्यांच्या घरामध्ये कोणी म्हणजे आधीच्या पिढीमध्ये कोणी कलाकार म्हणा, चित्रकार म्हणा, फोटोग्राफर म्हणा असं नसताना देखील भुवनमध्ये ही आवड कुठून निर्माण झाली. असं म्हणतात की मागच्या 7 पिढ्यांमध्ये एखादा कलाकार होऊन गेला असेल किंवा एखादा गुण लुप्त झाला असेल तो 7व्या-8व्या पिढीमध्ये पुन्हा वरती येतो. तसं काहीचं असावं की भुवनच्या वडिलांकडनं म्हणा किंवा आईकडनं म्हणा कोणीतरी कलाकार असू शकेल किंवा असंही असू शकेल की भुवनच्या चाळीत राहत होता. त्या चाळीच्या बाजूला एक बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावरती एक स्टुडिओ होता आणि भुवन शाळेत आला की त्या स्टुडिओत जायचा आणि त्या स्टुडिओमधल्या काउंटरवरती जे रंगीबिरंगी फोटो किंवा ब्लॅकेटमधले फोटो असायचे त्याच्यावर तो बराच काळ हात फिरवायचा. त्यात हे फोटोग्राफीचा वेळ बघून आणि त्याची आवड बघून एक दोनदा त्या फोटोग्राफीच्या दुकानाचे मालक जे स्वतः खूप तो फोटोग्राफर होते त्यांनी त्याला फोटो कॅमेरा कसा क्लिक करायचा, फोटो कसा काढायचा तर तंत्र त्याला सांगितलं होतं. पण लहान भुवनला तेवढं काही जमलं नव्हतं, माहीत नव्हतं तेवढं.
पण त्याची ही आवड त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आली होती आणि असं त्याच्या आईवडिलांनी असं ठरवलं की भुवनला पारंपरिक शिक्षण देण्यापेक्षा त्याला फोटोग्राफीचं तर आपण शिक्षण व्यावसायिक शिक्षण द्यावं. आणि म्हणून जेव्हा भुवन 10वी-12वी पास झाल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांनी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियामध्ये दाखल केलं. आणि आता असं झालं की भुवनच्या आवडीला एक शिस्त आली. तिथे भुवन अनेक प्रकारची फोटोग्राफी शिकला. आणि मग भुवन असं वाटत लागलं की अरे प्रत्येक गोष्टीमध्ये फोटो काढता येतो, फोटोजेनिक असतं. म्हणजे असं पहा की रेल्वे स्टेशनवर उभा असलेला माणूस धावत्या लोकांमध्ये चढायचा प्रयत्न करताना त्याच्या शरीरात जो बाक येतो, तो एक लय येते, ती लय पकडायचा तो प्रयत्न करायचा. किंवा एखादा हातपाय नसलेला भिकारी रस्त्यावरती पाठीवरती उन्हामध्ये तडफडत बसून तो तिथे भीक मागायचा. त्याच्या चेहऱ्यावरची लाचारी त्याच्या नजरेत यायची आणि तो टिपायचा प्रयत्न करायचा. आणि भुवन अशी फोटोग्राफीमध्ये प्रगती करत होत असता लहान वयातच त्याचे अनेक फोटो अनेक मासिकांमध्ये अनेक वर्तमानपत्रात छापून यायला लागले. आणि असं झालं की फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियामधला त्याचा अभ्यासक्रम जेव्हा संपला त्यावेळेला म्हणजे वयाच्या 20व्या-21व्या वर्षी भुवन एक अतिशय नावाजलेला फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध व्हायला लागला. पुढे त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन फोटोग्राफीचं आणखीन पुढचं शिक्षण घेतलं. अनेक कॅमेरे जो हाताळायला लागला. मग ते अंडर वॉटर फोटोग्राफी असेल, स्काय फोटोग्राफी असेल, झूम फोटोग्राफी असेल, अनेक प्रकारचे फोटोग्राफी तो शिकला. आणि त्याचे फोटो इतके काढायला लागले की जगातल्या अनेक शहरांमधल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मोठमोठ्या राजवाड्यांमध्ये त्याचे फोटो तिथे लटकलेले असत. त्याला लँडस्केपिंग होतं, वाईल्ड फोटोग्राफी होती. त्याला कोणताही विषय असा त्याला वर्जन नव्हता. सगळ्या प्रकारच्या फोटोग्राफी तो रमायचा. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी मुद्दामून त्याच्याकडे त्याचं फोटो सेशन करायला येत असत, आपला पोर्टफोलिओ बनवण्याकरता येत असत. आणि अनेक त्याला म्हणजे त्याचं असं एक शहर नसेल जगातलं, मॉस्को नसेल, लंडन नसेल, अमेरिका नसेल, न्यूयॉर्क, सगळ्या हॉटेलमध्ये सगळ्या राजवाड्यात त्याचे फोटो असायचे. आता भुवनला नाव, प्रसिद्धी आणि पैसा सगळं घ्यायला लागलं. परंतु भुवनला खरी आवड होती ही वाईल्ड फोटोग्राफीमध्ये. मग आफ्रिकेच्या जंगलामध्ये जायचा, तिथे हिंस्र पशूंचे फोटो तो समोर बसून काढायचा. त्याला पत्रकारांनी विचारलं त्याला की तुला ह्या वाईल्ड फोटोग्राफी करताना भीती नाही वाटत का रे तुला? थोडा काय ना की त्या सिंहाला असेल, वाघाला असेल, हत्तीला असेल, कोणत्याही हिंस्र प्राण्याला मी जेव्हा कॅमेऱ्यात बघतो ना तर माझी नजर त्याच्या नजरेत मिसळते. आणि मग त्याला कळतं की अरे मी त्याचा मित्र आहे, मी त्याचा फोटो काढतोय. आणि मग तो वाघ किंवा सिंह माझ्या हल्ला करत नाही, उलट मला ते फोटो सेशन देतात, ते मला पोज देतात. आणि ह्या प्राण्यांचं एक गंमत आहे की ह्या प्राण्यांना मी फोटो काढतो हे कळत नाही, त्यामुळे ते नॅचरल पोज देतात. माणसं मात्र थोडी कृत्रिम पोज देतात. आणि म्हणून मला वाईल्ड फोटोग्राफी जास्त आवडते असं तो म्हणायचा. आता त्याच्या या व्यवसायामुळे तो इतका व्यग्र झाला की त्याला मुंबईत त्या घरी यायला वेळ मिळायचा नाही. आई त्याला फोनवरती म्हणा, पत्र म्हणा कळवायची की अरे तू वर्षातला 2-4 दिवस तरी येत जा, आम्हाला भेटत जा, कारण तुझा व्यवसाय मी वाढणारच आहे, तुझा व्यवसाय न थांबणारा व्यवसाय आहे. एकदा मात्र त्यांनी ठरवलं की आता बरेच दिवस आपण घराच्या बाहेर आहोत, आपण घरी जावं, आई वडिलांबरोबर काही दिवस राहावं. त्याप्रमाणे तो मुंबईला आला, घरी राहिला. एक 4-5 दिवस गेले आणि त्याला चुळबुळ व्हायला लागली की त्याला स्वस्त बसलेला. त्याची चुळबुळ आईच्या लक्षात आली. आई त्याला म्हणाली अरे तू फार अस्वस्थ दिसतोयस, तुला फोटोग्राफी करता कुठे जायचं आहे का? थोडं आई बघ, मी तुला 15 दिवस दिले होते पण मला आता मी कंटाळलो, 3-4 दिवस झाले माझे हात शिवशिवतात, कुठेतरी फोटोग्राफी करायला जावंसं वाटतं. आई म्हणाली मी तुला परवानगी देते, तू कुठे जाशील फोटोग्राफी करायला? तोडाने ह्या मी कोकणात जायचा विचार करतो. आणि कोकणामध्ये मी असं ऐकलंय की किंग कोब्रा ह्या जातीचे अस्सल सर्प तिथे असतात आणि तो सर्प मला बघायचा, त्याचे फोटो मला काढायचे. आई म्हणाले बाबा तू जा, मी तुला परवानगी देते कारण तू अस्वस्थ आहेस, पण सांभाळून राहा, जंगलामध्ये साप किंवा तुला डसेल वगैरे काय तुला सांगता येणार नाही, पण तू काळजी घे. भुवन कणकवलीला आला, येताना सगळ्या दामाने मग बरोबर आणला होता. गुडघ्यापर्यंत इकडे तांबड्याचे बूट होते, ट्रायपॉड होता, लॅपटॉप होता, त्याची सगळी प्रयोगशाळा त्याच्या बरोबर होती, कॅमेरे तर अर्थात होतेच होते. भुवन हॉटेलमध्ये त्याने खोली घेतली, आपलं सगळं सरंजाम तिथे मांडला आणि त्यांनी त्या हॉटेलच्या मालकाला विचारलं की इथे जवळपास जंगल कुठे असू शकेल. थोडं काही नाही, आपल्या हॉटेलच्या मागे तुम्ही गेला तर डोंगरला आहे, डोंगरावरती जंगल आहे, तुम्ही कुठेही हिंडू शकता, कुठेही जाऊ शकता. भुवननी डोंगरावर चढायला सुरुवात केली. आता त्याला त्याचा अनुभव होता, त्याला डोंगर काही फार कठीण वाटत नव्हते. वरती गेल्यानंतर हळूहळू दाट जंगल सुरू झालं आणि एके ठिकाणी त्यांनी बघितलं तर एक माकड कळकीच्या झाडावरती उलट बसून त्या कळकीच्या पेराला चावत होतं.
ते बघून त्याला आश्चर्य आणि आनंदही वाटला आणि त्याला गंमतही वाटली अशा करता की आफ्रिकेतील माकडं अशीच उलटी बसून त्या कळकीच्या झाडावरती दादाने जावत असत. त्याला माहिती होतं की निसर्गात हा एक चमत्कार असतो की कळकीच्या कुठच्या तरी पेरामध्ये पाणी असतं आणि ते पाणी उन्हाळ्यामध्ये ह्या माकडांना ते पाणी असल्याची माहिती असते आणि म्हणून मग माकड उलटं बसून त्या पेरांना चावून बघतं. ज्या पेरामध्ये पाणी असेल तिथं कारंज उडायचं आणि मग तिथे पाणी आहे गेल्यानंतर माकड ते पाणी पिऊन आपली तहान भागवत असे. म्हणजे आफ्रिकेतल्या माकडाला जे माहिती होतं ते कोकणातल्या माकडाला माहिती होतं. हा त्याला अनुभव आणि त्याला आनंद वाटला. त्याने विचार केला की ह्या माकडाचे आपण फोटोग्राफ घ्यावे, स्नॅप मारावे. त्याने ट्रायपॉड उभा केला आणि कॅमेरा लावला आणि तो एकटक बघून त्या माकडाचा फोटो काढत होता. माकडाने मध्ये त्याला दात विचकून दाखवलं, चिडवून दाखवलं, पण तो त्याची तंद्री काही भंगली नाही. आणि असा तो त्या फोटोग्राफी करत असताना अचानक त्याला जाणवलं की आपल्या बाजूने काहीतरी सर्रकन काहीतरी निघून गेलेलं आहे. तरी पटकन वळून बघितलं तर त्याला मागच्या झुडपामध्ये जाताना फक्त एक पिवळी धमक अशी शेपटू दिसली आणि ती शेपूट बघून त्याच्या लक्षात आलं की हे असं जातीवंत जनावर असलं पाहिजे. आपल्याला पाहिजे तो किंग कोब्रा हा नक्कीच असला पाहिजे आणि आपल्याला हा याचे फोटो काढायलाच पाहिजेत. त्याने ताबडतोब त्यांनी आपला ट्रायपॉड आपला कॅमेरा बंद केला. त्याने मागे वळून बघितलं तर साधारणपणे झुडूप एक 50-60 फूट क्षेत्रफळाचं ते झुडूप होतं आणि भुवनच्या मनात विचार आला की हा झुडपातनं शिरलेला सरफराज हा नक्कीच समोर बाहेर पडेल. तो तिथून बाहेर पडण्यापूर्वी आपण त्याच्या समोर गेलं पाहिजे. आणि त्यांनी इकडे ते बघितलं, त्याला कळलं की त्या उजव्या बाजूने इकडे गेलं तर आपण त्या झुडपाच्या समोर येऊ शकतो आणि साप जितक्या वेगळ्या झाला त्याच्याशिवाय वेगळाच आपण पळूया, म्हणजे तो साप तिथं बाहेर पडायच्या आधी आपण तिथे जाऊ. भुवनने सगळं सामान उचललं आणि तो धावत धावत त्या बाजूच्या झुडपाच्या बाजूने धावत निघाला आणि त्या झुडपाच्या समोर आला. त्या समोर मोकळी जागा होती 15-20 फूट आणि तो पुढे थोडासा उंचवटा होता. त्या उंचवट्यावर त्याने ट्रायपॉड लावला. तो वज्रासन बसला आणि एकटाच समोर बघत होता. त्याचा अंतर्मन त्याला सांगत होतं की सरफराज अजून बाहेर आलेला नाहीये. त्याला अशी सवय होती, अशा अनेक तास बसायची त्याला सवय होती त्याला. त्यामुळे त्याचा तो काही विचलित झाला नाही. तो नजर लावून बसला होता. काही क्षण शांततेत गेली. भुवन अतिशय शांत होता. वर्ण ऊन लागतच होतं. गाण झुडूप असलं तरी कोकणामध्ये ऊन वाटतं, ते ऊन लागत होतं. भुवनचं अंतर्मन त्याला सांगत होतं की तुला पाहिजे असलेला सरफराज हातून येणार, तुला आज आयुष्याला श्रेयस आणि प्रेस तुला आज मिळणार. भुवन शांत होता, सगळा असंबंध शांत होता आणि भुवनच्या मनाने त्याला संदेश दिला की सावध राहा, तो येतोय, तो येतोय, तो येतो असं म्हणेपर्यंत त्याला काहीतरी चोरल्या जावं, त्याला काहीतरी काठ्या मोडल्या जावं त्याला. आणि त्यांनी समोर बघितलं, समोरचं गवत जणू काही अशी समोरनं येणाऱ्या आपल्या या सम्राटाला मान तुकवावी त्याप्रमाणे ते गवत जमलं जात होतं. आणि तो येतो येतो म्हणेपर्यंत तो साप इतक्या वेगात पुढे आला की भुवन मागच्या मागे असं पडला असता, पण त्याने स्वतःला सावरलं. आणि तो सरफराज समोर आला. त्यांनी बघितलं आपल्या समोर काहीतरी ऑब्स्टॅकल आहे. बघितल्यानंतर त्याला कळलं नसेल सरफराजाला, पण काहीतरी समोर आहे. इतका संतापने तो आपल्या शेपटीवर उभा राहिला की 5-6 फूट उंच होता आणि भुवनचं भान हरपलं होतं. भुवनचं भान हरपलं होतं तर ती बोटं काम करत होती आणि त्या सरफराजाने जो फुटकार उडवला विषांता तो त्याच्या कॅमेऱ्याच्या काचांवरून पडला आणि जणू काही तो सरफराज त्याला फोटो सेशन देत असावा. भुवन मनातनं आदरला होता तर त्याची बोटं काम करत होती, त्याचे फोटो निघत होते. काही क्षण तो सरफराज असा संतापलेला आवाज उभा राहिला, फुटकारे सोडत होता. पण जेव्हा त्याला कळलं, भुवनची नजर त्याची नजर जेव्हा एकमेकाला भिडली तेव्हा त्या सरफराजाला कदाचित कळलं असेल की हा भुवन आपला काही फारसा त्रासदायक प्राणी नाहीये. त्यांनी हळूच आपला फणा मिटला, तो जमिनीवर पसरला आणि उजव्या बाजूला झुडपात निघून गेला. खुश भुवनने बघितलं तर हा 2.5-3 मिनिटं झाली होती, पण त्या 2.5-3 मिनिटामध्ये जणू काही काळ गोठला होता आणि भुवनला समाधी लागल्यासारखं झालं होतं. भुवनने बघितले फोटो अतिशय छान निघाले होते. त्याने जर वाढदिवसाला आवडला. तो हॉटेलवरती आला. हॉटेलवर आल्यावर त्यांनी लॅपटॉपमध्ये फोटो टाकले आणि लगेच त्यांनी नॅशनल जिओग्राफिक, ॲनिमल प्लॅनेट आणि डिस्कवरी चॅनलला फोटो पाठवून दिले. तिकडनं त्यांनी लगेच फोन आले, त्यांचे मेसेजेस आले की अतिशय मार्वलस फोटो आहेत, या सापाविषयी तुम्हाला अधिक माहिती पाठव. त्यांनी मुंबईतल्या आपल्या एका प्राणी मित्राला फोटो पाठवले आणि सांगितले की या सापाची मला माहिती कळव. त्यांनी सांगितले की हा आजचा किंग कोब्रा आहे आणि केवळ 10 सेकंदामध्ये माणूस मरू शकतो. इतका त्याचं विष, त्याचं तेज असं तर विष आहे, 10 असं तरी विष आहे. भुवनने ती माहिती त्या सगळ्या चॅनलचा पाठवून दिली. आता भुवन अस्वस्थ झाला की तो सरफराज ती निघून गेला, मला फोटोग्राफ तर मिळाले, पण तो किती जातीवंत सर्प होता. तर काय त्याची हाईट होती, काय त्याचा रुबाब होता. त्याच्या अंगावर पडणाऱ्या सूर्यकिरणामुळे त्याच्या अंगावरचं खवरीकडे असलेलं तांबूस पिवळा रंग चमकत होते. त्याचा रुबाब, त्याच्या आई भुवनच्या डोक्यातून जाईना.
भुवन रात्रभर विचार करत होता की हा सरपराज आपल्याला पुन्हा भेटला पाहिजे. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की हा जितक्या वेगाने बाहेर आला किंवा जितक्या वेगाने आतमध्ये गेला त्यार्थी तो हॅबिटॅट असला पाहिजे, तो इथला रहिवासी असला पाहिजे आणि तो कदाचित ह्याच वेळेला नेहमी ये जा करत असेल. दुसऱ्या दिवशी भुवन नेमका त्याच वेळेला तिथे जाऊन बसला आणि आजही तो वाट पाहत होता की सरपराज तिथे येईल. भुवन वाट बघत होता, वेळ हळूहळू जात होता, त्याचा अंतर्मन जरा सांगत होतो की तो आजही तो येईल. आजही तो सरपराज आला, आजही तो तितक्याच वेगाने बाहेर आला, तितक्याच वेगाने तो आपल्या शेपटीवर उभा राहिला. परंतु भुवनला वाटलं की कदाचित आजचा त्याचा संताप थोडासा काही कमी आहे. सापाला लक्षात राहतं का? कालचा प्रसंग त्याच्या लक्षात असेल का? मला माहित नाही सापाला कृती असते की नाही. आधी साप असा उभा राहिला, पुन्हा त्याने फणा भेटला, पुन्हा तो बाजूला निघून गेला. तिसऱ्या दिवशी परत भुवन आला. 10व्या दिवशी भुवनने विचार केला की मी रोज इथे येतोय. आता तो साप इतका संतापत नव्हता, तो यायचा नुसता उभा राहायचा, फुटकारे वगैरे टाकत नव्हता. 8व्या दिवशी तर तो सरळ आला आणि भुवनकडे नुसतं बघितलं एक क्षण आणि तो निघून गेला. 10व्या दिवशी भुवनने एक प्रयोग केला. त्याने कॅमेरा लावला, तो ऑटो मोडवर ठेवला आणि त्या कॅमेरे समोरच्या जागेत जाऊन भुवन पद्मासनात बसला. दोन्ही हात त्याने पुढे गेले होते आणि तो विचार करत होता की बघू आपली मैत्री हा साप स्वीकारतो का. पण भुवन त्या सापाच्या प्रेमात पडला होता ना. आधी तो साप आला, आज त्यांनी बघितलं तर समोर दुसरंच काहीतरी होतं. पद्मासनात बसलेला भुवन होता. भुवन त्याला म्हणाला, अरे मित्रा, मी रोज तुझ्याकडे इथे येतो, तू येतोस आणि निघून जातोस, पण मला झोप लागत नाही रे. तू आहेस का, ती आहेस का, तो आहे हेही मला माहित नाही, पण मी तुझ्या प्रेमात पडलोय, माझी मैत्री स्वीकार. सापाला ते त्याचं बोलणं कळलं. सापाने त्याच्या तळव्यावरती हळूच आपली पणा टेकवली. एखाद्या प्रेयसीचा स्पर्श असतो ना, तसा तो स्पर्श होता. भुवनच्या अंगावर रोमांच उठले की आपल्या ह्या सरपराजाने आपली मैत्री स्वीकारलेली आहे. भुवन अतिशय आनंदात घरी आला. पुन्हा त्यांनी सगळे फोटो हे केले, आपल्या त्यांना पाठवले. 15व्या दिवशी तो सरपराज भुवनच्या मांडीवर खेळत होता, त्याच्या अंगात अंगावर फिरत होता. 20व्या दिवशी भुवन त्याला म्हणाला, अरे मित्रा, तू माझ्या जवळ येतोस, माझ्या मांडीवर फिरतोस, अंगात अंगावर येतोस, मला ऐकतोस, मला दंश करत नाहीस, माझी मैत्री स्वीकारलीस, मला रोज रोज इतक्या लांब यायला लावू नकोस रे, तू चल ना माझ्या घरी. सापाने मान डोलावली. सापाला कळतं माहित नाही, सापाला ऐकायला तर मला माहित नाही, पण सापाला त्याचं बोलणं कळलं, त्याचे भाव कळले. आणि मग भुवनने दुसऱ्या दिवशी येताना आपल्यावर मोठा खोका आणला आणि त्या खोक्यामध्ये ते 7-8 सुद्धा तो धूडते तरी वेटोळ घालून तो बसला आणि भुवनने तो खोका आपल्या बाईकवरती लावला आणि हॉटेलवरती आणला. आणल्यावर त्यांनी त्याला संध्याकाळी सोडलं त्या सरपराजाला खोलीमध्ये. तो सरपराज बघतो सगळ्या भिंतीवर ते फोटो होते. तो प्रत्येक भिंतीजवळ जायचा, असा वरती व्हायचा, तो फोटो बघायचा, पुढचा फोटो बघायचा. तो म्हणाला, हो रे राजा, हे सगळे तुझेच फोटो आहेत, मी गेले 20 दिवस तुझे फोटो काढतोय, तू बघ ना किती लोकांना फोटो आवडले, तुझी माहिती मी पाठवली आहे. मित्रा, तू मला घरी यायला मला खूप आनंद वाटला. भुवनने लॅपटॉपवरचं मला काम आटपलं आणि भुवन पलंगावर पडला. त्यांनी खाली पहिले पलंगाखाली तो साप सरपराज वेटोळा करून बसला होता. तो त्याला म्हणाला, अरे तू मला भेटायला माझ्या घरापर्यंत आलास ना, माझा खाली काय बसतो, मला तुझा विरहाचा सहन होत नाही, ये ना वरती ये. सरपराजाने ते कळलं आणि सरपराज बाजूच्या काठावरनं तो वरती आला आणि भुवनच्या पोटावर बसला. पोटावर बसला आणि तो सरपराजाने वरती फणा काढली होती. भुवन या दोन्ही हाताने तो फणा हातात धरला आणि म्हणाला, अरे मित्रा, तू मला किती छळतोस, किती विरह देतोस, मला ये ना जवळ ये. आणि भुवनने अतिशय प्रेमाने त्या फण्याखाली आपले 2 ओठ टेकवर त्याचं चुंबन घेतलं. आता ते चुंबन परतफेड करायची वेळ सापाची होती आणि सर्पराजाने आपले 2 अणकुचीत दात हळूच अत्यंत अलगदपणे त्याच्या ओठात रुतवली आणि आपलं सर्वस्व त्याला अर्पण केलं. आणि भुवन आणून उठत याची वाट पाहत कणकोलीच्या हॉटेलमध्ये सर्पराज बसलेला आहे. धन्यवाद. Some people bring happiness when they come. Some people bring happiness when they come, and some people give happiness when they go. मी दुसऱ्या प्रकारात नसेल असं मला वाटतं. धन्यवाद.
उत्स्फूर्तपणे आणि नैसर्गिक प्रकारे जी कथा सांगितली ती फारच सुंदर होती. पण ते वाचल्यावर म्हणजे किंग कोब्राचा उल्लेख वाचल्यावर विलास मनोहरचं अरण्यकांड नावाचं पुस्तक आहे. तुमचा मंगलोर आणि उडुपीच्या वर जाणारा जो घाट आहे त्याला अगुंबे घाट म्हणतात. तर अगुंब्याला किंग कोब्राचं अभयारण्य जगातलं एकमेव आहे आणि तिथे 16 फूट म्हणजे हे किंग कोब्रा आहे. तो जर उभा राहिला पाण्यावर आपल्या तर तो 6 फूट उभा राहतो आणि तिकडे कुठच्याही घरी तो आला किंग कोब्रा तर ते घर सगळं खाली करतात लोक आणि शेजारच्या घरात राहायला जातात आणि जिथपर्यंत तो किंग कोब्रा त्या घरात आहे तिथपर्यंत शेजारचे लोक त्यांचं सगळं ते एकच घर होतं आणि असं कित्येक घरात होत असल्यामुळे तिथली परंपराच आहे. तर कधी तुम्ही मंगलोरला गेलात तर तुम्ही जरूर अगुंब्याला जा. तिथे रोमुलस विटेकरचं किंग कोब्रा रिसर्च सेंटर आहे. मी गेलेलो आहे. किंग कोब्रा मला बघितलेला नाही आहे मी. आणि विलास मनोहरचं अरण्यकांड जरूर वाचा. मरायच्या अगोदर प्रत्येकाने वाचलं पाहिजे. इतकं सुंदर पुस्तक. आणि अरण्यकांड पुस्तक वाचल्यावर जर प्रत्येकाची पाचावर धारण नाही बसली तर नाही वाचलं पाहिजे. ऐका तुला अजून एक गंमत सांगतो मी. अजून एक गंमत सांगतो. आम्ही दांडिलीला गेल्या वर्षी राहायला गेलो 4 दिवस. तर दांडिली सुद्धा असं जंगल आहे. त्याच पट्ट्यातलं जंगल आहे. ओके. तर तिथे आम्ही ज्यांच्या घरी राहिलो होतो त्याला ते मने म्हणतात. म्हणजे कडू मने, अमुक मने, तमुक मने. तर त्याचे 4 कॉटेज होत्या आणि त्या 4ही कॉटेज अशा घनदाट जंगलात होत्या आणि त्याचा जो मालक होता ना तो असा शून्यातून वर आलेला होता. तर तो आपल्याबरोबर येतो फिरायला आणि तिथली जंगलातली अनेक खूबी तर तो दाखवतो आपल्याला. तर तो म्हणतो की मी 3 वेळा किंग कोब्रा बघितला आणि मी बधीर होऊन त्याला फक्त नमस्कार केला बास. तो आता जो 6.6 फूट. अहो विचार करा 6.6 फूट आपल्यापेक्षा उंच तो उभा राहतो. माझं नेरळलं घर आहे आणि घर बांधायला घेतल्यानंतर माझं घर बांधून पुरं होईपर्यंत दररोज संध्याकाळी किंग कोब्रा माझ्या घरात येत असे. त्याचा फुटकार इथे जर त्याने फुटकार दिला तर आम्ही बाहेर रस्त्याशी लांब उभं राहायचो. तेवढा लांब त्याचा फुटकार ऐकू येतो आणि 6 फूट उंच डोलवत फडा काढत त्याचा तो संध्याकाळच्या वेळेला येऊन जायचा. आणि आजही माझ्या प्रॉपर्टीमधनं दिवे लागणीला किंग कोब्रा जातो. असाच 10-1 फूट लांब आहे आणि मी कधीही माझी प्रॉपर्टी क्रॉस करत असताना असाच फक्त सळसळ आवाज येतो. शेपूट दिसते तो एकदा डावीकडे उजवीकडे फिरून जातो. पण माझं घर बांधत असताना मात्र दररोज संध्याकाळी येत असे तो. काय मी 92ला घर बांधलंय आणि अजूनही मला त्याच्या जमिनीवरती खुणा मातीवरती दिसतात जात आहेत त्यांच्या.